बातमी साताऱ्यातून। सातारा जिल्ह्यातील 7 नगर परिषदांसाठी मतदान प्रक्रिया पार पडते। सातारा, कराड, मसवड, पाचगणी, रहिमतपूर, वाई आणि मलकापूर मध्ये मतदान होतंय। एकूण 725 उमेदवारांचं भवितव्य ईव्हीएम मशीन मध्ये बंद होतंय। तर मतदार राजा आज मतदान केंद्रावर जाऊन आपलं मत मतदान पेटीमध्ये बंद करते आणि आता 625 उमेदवारांचं भवितव्य या ईव्हीएम मशीन मध्ये। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रकाश शिंदे यांनी। सातारा जिल्ह्यातील नगरपालिकेच्या प्रचाराच्या तोफा काल थंडवलेल्या असून आज सकाळपासून सातारा जिल्ह्यातील 7 नगरपालिका तसेच 1 नगरपंचायत यासाठी निवडणूक प्रक्रिया आज पार पडत आहे। यासाठी जे आहेत हे मतदान प्रक्रिया आज सकाळपासूनच सुरू झालेली असून महाबळेश्वर, फलटण नगरपालिका वगळता सातारा जिल्ह्यातील 7 नगरपालिका व 1 नगरपंचायत असे नगरपालिकेसाठी आज मतदान होत असून या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या 625 उमेदवारांचं भवितव्य आज ईव्हीएम मशीन मध्ये बंद होणार आहे। जिल्ह्यातील 374 मतदान केंद्रावर 2352 कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आलेली असून संपूर्ण प्रक्रियेमध्ये 54 अधिकारी नेमण्यात आलेले असून सातारा जिल्ह्यामध्ये एकूण 374 मतदान केंद्रे असून त्याकरिता 3,59,60,000 मतदान आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत आणि या मतदानाचा हक्क बजावल्यानंतर येथील जे उमेदवार आहेत यांचा भवितव्य आज संध्याकाळी ईव्हीएम मशीन मध्ये बंद होणार आहे आणि उद्या सकाळी याबाबतचा निकाल आहे तो जाहीर करण्यात येणार आहे। उद्या मतदानाची प्रक्रिया मतदान निकाल होणार आहे आणि यानंतरच सातारा जिल्ह्यातील नगराध्यक्ष असू द्या किंवा नगरसेवक असू द्या हे कोण होणार हे ठरणार आहे। कॅमेरामन मंगेश कुंभारसह प्रकाश शिंदे, जय महाराष्ट्र, सातारा।